तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर या ब्लाऊजचं पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर 34 साइजचा ब्लाऊज जे आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे 4 टक्स मध्ये। तर मला YouTube वरती कमेंट येत होत्या की 4 टक्स आम्ही ज्यावेळी ब्लाऊज आम्ही रेडी करतो तर त्यावेळी काय होतं की मार्जिन जे आहे आतमध्ये शिल्लक आमचं राहत नाही, कमी जास्त होतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे की 4 टक्स ब्लाऊज जे आहे कसं आपलं रेडी करायचं आहे, ते सुद्धा 2 इंच फुल आपलं या ब्लाऊज मध्ये मार्जिन शिल्लक राहिलेलं आहे। तर आता जितकं आपल्याला मेजरमेंट लागतं तितकं आपण हे घेतलेलं आहे। आता आपण बघणार आहोत 4 टक्स ब्लाऊज इथं आपण 34 साइजचं रेडी करणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण इथं मेजरमेंट बघणार आहोत की मेजरमेंट आपल्याला काय काय लागतं या ब्लाऊजसाठी। तर इथं बघू शकता की छाती जी आहे 8.5 + 2 इंच घेतलेली आहे, कमर 7.5 + 2 इंच घेतलेले आहे, पूर्ण उंची जी आहे 13.5 + 1 इंच घेतलेले आहे। तर पूर्ण उंचीमध्ये सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता। तर शोल्डर मी 5 इंच घेतलेला आहे, मुंडा 5.5 इंच घेतलेले आहे, गळा रुंदी जी आहे मी 2.25 इंच घेतलेली आहे, क्रॉस पट्टी मी 2.5 आणि 2 इंच घेतलेले आहे, पुढील जो गळा आहे 6 इंच घेतलेला आहे, मागील जो गळा आहे 7.5 इंच घेतलेला आहे। तर पुढील आणि मागील जो गळा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता। तर आता पेपरच्या पॅक बाजूला सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप घेणार आहोत। तर पूर्ण उंची जी आहे आपली 13.5 + 1 इंच आपण त्यामध्ये मार्जिन ऍड करून घेतलेला आहे 14.5 इंच। तर तुमची ही हाईट नुसार तुम्ही तुमची जे ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तर ती कमी जास्त करू शकता। तर मी इथं 14.5 इंच जी आपली पूर्ण उंची आहे ब्लाऊजची तर ते घेतलेले आहे मार्जिन ऍड करून। आता त्याच्यानंतर आपण इथं शोल्डर घेतलेला आहे 5 इंच। तर 34 साइजला जी शोल्डर आहे 5 इंच अगदी करेक्ट बसतं। तर शोल्डर मी तर 5 इंच घेतलेला आहे 34 साइजला। आता त्याच्यानंतर आपण इथं मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। तर 5.5 इंचावरती मी मुंडा मार्किंग केलेला आहे। आता त्या मुंड्याच्या लाईन वरती आपल्याला काय करायचं आहे, छातीचं माप टाकायचं आहे। तर आता आपली छाती किती होती 8.5 + 2 इंच आपण इथं मार्जिन ऍड करून घेतलेलं आहे। तर छातीचं जे माप आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे 10.5 इंचावरती। तर सगळ्यात आधी मी तर 8.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी 2 इंच जे आहे एक्स्ट्रा मार्किंग मी केलेलं आहे मार्जिनसाठी। तर आता आपण टाकणार आहोत आपल्या कमरेचं माप। तर कमर जे आहे 7.5 आहे प्लस त्यामध्ये आपण 2 इंच मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे। तर 9.5 आपलं प्रॉपर कमरेचं जे माप आहे तर ते येतं। तर तुम्ही कोणतीही साइज जर शिवत असाल तर त्यामध्ये आपल्याला 4 टक्स मध्ये असो किंवा कटोरी ब्लाऊज मध्ये असो 2-2 इंच आपल्याला मार्जिन त्यामध्ये ठेवायचं आहे। तर आता हे बघा मी छातीमध्ये आणि कमरेमध्ये 2-2 इंच मार्जिन ऍड करून आपलं असं छातीचं आणि कमरेचं माप आपण घेतलेलं आहे। तर आता आपला फ्रंट मुंड्याला आपण आकार दिलेला आहे 1 इंचावरती, बॅकचा जो मुंडा आहे आपण दिलेला आहे 1.5 इंचावरती। तर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे तर तो अशा दाखवल्याप्रमाणे आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर आता शेप सुद्धा बघू शकता, मी जिथं आपलं छातीचं प्रॉपर माप आलं होतं तिथपर्यंतच आपण मुंड्याचा जो शेप आहे तर तो दिलेला आहे, बॅकचा आणि फ्रंटचा मुंड्याचा जो शेप आहे तो। तर मी परत एकदा सांगते की फ्रंट मुंड्याचा शेप जो आहे मी दिलेला आहे 1 इंचावरती, बॅकचा जो मुंड्याचा शेप आहे तो मी दिलेला आहे 1.5 इंचावरती। आता त्याच्यानंतर मी गळा रुंदी जी आहे घेतलेली आहे 2.25 इंच आणि गळ्याची जितकी आपली उंची होती लेंथ होती तितकी देऊन आपण इथं असा गळ्याला जो आहे फ्रंटला शेप दिलेला आहे, गोल शेप दिलेला आहे। तर आता आपण क्रॉस पट्टीचं माप घेणार आहोत। एका साईडला 2.5 इंच आणि दुसऱ्या साईडला आपण 2 इंच असं माप घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण इथं क्रॉस पट्टी जी आहे मार्किंग केलेली आहे। तर क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमी जास्त करू शकता। जर तुमचं छातीचं माप खूप हेवी असेल तर तुम्ही प्रत्येक वेळी काय करायचं आहे, क्रॉस पट्टीचं माप कमी घ्यायचं आहे। छातीचं पोर्शन जे आहे कमी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे एक्स्ट्रा थोडीशी वाढवू शकता याच्यामध्ये। तर परत एकदा मी सांगते, जर तुमचं छातीचं जे पोर्शन आहे तर ते एक्स्ट्रा असेल, थोडं हेवी असेल तर तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस पट्टी नेहमी कमी घ्यायची आहे। तर कमी का घ्यायची, तर छातीवरती काय होते, क्रॉस पट्टी आपली जी आहे तर ती वरती येते। तर त्यामुळे छातीचं पोर्शन जर हेवी असेल तर क्रॉस पट्टी आपल्याला कायम आपल्याला कमी घ्यायची आहे। तर आता आपलं हे फ्रंट पार्ट आपण असे कट करून घेतलेले आहेत। तर आता आपण बॅकचा सुद्धा गळा जो आहे तर तो कट करायचा आहे। तर बॅकचा जो गळा आहे मी 7.5 इंचावरती घेतला होता। तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता, कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर बॅकचा सुद्धा गळा जो आहे मी असा गोल टाइप कट केलेला आहे। तर आता आपले फ्रंट पार्ट जे आहेत पूर्ण आपण असे कट केलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज नाही दाखवलेली। तर आता आपण हे जे पार्ट आहे तर ते अस्तरवरती कटिंग करून घ्यायचे आहेत।
तर सगळ्यात आधी जो आपला बॅक पार्ट आहे तर तो आहे तसा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला कुठेही मार्जिन ऍड करून घ्यायचं नाही, जसं आहे तसं आपला जो पेपर कटिंग आहे तर तो पार्ट आपण ठेवून कट करायचा आहे अस्तरवरती। तर आपल्याला वाढवायचे आहे फ्रंट पार्टमध्ये, आपल्याला इथं वाढवून घ्यायचं आहे। तर फ्रंट पार्टला आपण टक्स देणार आहोत, 4 टक्स आपण देणार आहोत। तर त्यामुळे फ्रंट पार्टला आपण इथं सगळ्यात आधी आहे तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, जसं इथं मी करत आहे। तर जसं आपला फ्रंटचा पार्टचा जो शेप निघला होता, पेपर कटिंग होतं, तर त्याच पेपर कटिंग नुसार सगळ्यात आधी आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवरती। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यात आधी असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे टक्ससाठी। तर हे बघा, आता मी पूर्ण आहे तसे मार्किंग करून घेतलेलं आहे। आता गळ्याच्या आणि मुंड्याच्या साईडला कमरेला आपल्याला दोन्हीकडे पाऊण इंच वाढवायचं आहे, कारण आपण सेंटरला आपला जो टक्स असतो तर तो पाऊण इंचाचा देतो। तर त्यामुळे मी फिटिंगच्या साईडला बघू शकता इकडं पाऊण इंच वाढवलेला आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा इकडं कमरेला मी पाऊण इंच वाढवलेला आहे, जिथे आपण आई हुकची पट्टी जोडतो तर त्या साईडला खाली मी बॉटमला कमरेला पाऊण इंच वाढवलेला आहे। तर दोन्ही साईडला आपल्याला इथं पाऊण इंच वाढवायचं आहे आणि असं दाखवल्याप्रमाणे आपण असं क्रॉसमध्ये गळ्याला जोडून घ्यायचं आहे। तर इकडे मी गळ्याला जोडून घेतलेला आहे, तर इकडं आपण जोडायचं आहे आपल्या मुंड्याच्या साईडला। तर हे बघा, आता दोन्ही साईडला आपण इथं असं मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे आणि आपण जोडून घेतलेलं आहे क्रॉसमध्ये। तर हे जर तुम्ही मार्जिन नाही वाढवून घेतलं तर काय होतं की आपल्याला फिटिंगमध्ये अजिबात व्यवस्थित बसत नाही ब्लाऊज, किंवा मार्जिन जे आहे ब्लाऊजमध्ये अजिबात उरत नाही। तर त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला याला काय करायचं आहे, पाऊण इंच वाढवायचं आहे। आणि जसं की मी फिटिंगच्या साईडला इथं अर्धा इंच खाली वाढवलेलं आहे, कारण आपल्याला इथं फिटिंगच्या साईडला अजून एक टक्स येतो, तर त्यामुळे मी इथं वाढवून घेतलेलं आहे खाली अर्धा इंच। इथं बघू शकता की आपल्या सेंटरला असं एक टक्स येतो, तर त्याच्यामुळे मी इथं फिटिंगच्या साईडला कमी पडू नये कापड, फिटिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये, त्यामुळे मी इथं बॉटमला वाढवून घेतलेला आहे। आणि बघू शकता कशा पद्धतीने मी इथं एक लाईन अशी क्रॉसमध्ये आखून घेतलेली आहे। तर आता फ्रंट पार्टचं जे आपलं कटिंग आहे तर ते प्रॉपर आपण असं मार्जिन जे आहे वाढवून घेतलेलं आहे आणि आता आपण ते कट करत आहोत। तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही कुठेही मिस्टेक करू नका तुमच्या अस्तरवरती मार्किंग करताना, जसं आहे तसं मी तर दिलेलं आहे तसंच तुम्ही मार्किंग करायचं आहे। तर त्यामुळेच आपलं जे ब्लाऊज आहे व्यवस्थित फिटिंग होतं, फुल आपलं जे 2 इंचाचे मार्जिन असतं तर ते सुद्धा व्यवस्थित राहतं। तर आता आपलं फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे। तर आता आपण करणार आहोत आपली क्रॉस पट्टी कट। तर क्रॉस पट्टी नेहमीसारखीच आपण वरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला इथं एक्स्ट्रा वाढवून क्रॉस पट्टी आपल्याला इथं कट करायची आहे। साईडला मी इथं वाढवलेलं आहे आणि वरच्या साईडला सुद्धा शिलाईसाठी मी इथं क्रॉस पट्टीमध्ये वाढवून घेतलेला आहे आणि क्रॉस पट्टी मी डबल काढलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण मेन कापडावरती इथं कट करून घ्यायचं आहे। जसं आपण अस्तर कट केलं होतं तर ते ठेवूनच आपण मेन कापडावरती कुठेही मार्जिन ऍड करून घ्यायची नाही। जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तर तेच अस्तर आपण मेन कापडावरती ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता मेन कापडावरती कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपण इथं मेन आपला फ्रंट पार्ट जो आहे तर तो इथं स्टिच करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी इथं आपण काय केलेलं आहे की सरळ कापडावरती आपला अस्तर ठेवून गळा आपण तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं पायपिंग सुद्धा लावू शकता गळा सरळ ठेवून। तर इथं मी सरळ कापडावरती अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथं आतल्या साईडला अस्तर जे आहे पूर्ण पलटी करून घेणार आहे दोन्ही साईडला, म्हणजे आपल्याला गळ्याला काय होतं एक्स्ट्रा कोणतीही पायपिंग किंवा पट्टी लावायला लागत नाही। आपला एकदम प्रॉपर पद्धतीने जो गळा आहे आपला व्यवस्थित तयार होतो। तर दोन्ही साईडला आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे। तर आता ह्या चारी बाजूने आपण टिपा मारून एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे फ्रंट पार्टचं पूर्ण कटिंग करून घ्यायचं। तर आता हे बघा, आपलं एक साईड जे आहे आपण अशी तयार करून घेतलेली आहे। तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी टिप मारून घेतली होती। तर आता आपण याला सुद्धा छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि आतल्या साईडला अस्तर जे आहे पूर्ण आपण पलटी करून घ्यायचं आहे। आता आतल्या साईडला मी अस्तर पलटी करून घेऊन त्याच्यावरती गळ्याला सुद्धा मी कशी दाबटीप देत आहे। आता आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण याला सुद्धा चारी बाजूने टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे पूर्ण कटिंग करून घ्यायचं।
तर आता आपण आपले जे फ्रंट पार्ट होते दोन्ही अशी रेडी आपण करून घेतलेले आहेत. तर आता आपण देणार आहोत आपला मेन टक्स. तर टक्सचं मार्किंग आपण आता करत आहोत. तर आता एक जो आपला बॉटमचा टक्स आहे तर मी तो दिलेला आहे 4.5 इंचावरती. तर नेहमी आपल्याला हा जो टक्स आहे तर तो 4.5 इंचावरती द्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या पद्धतीने जर कटिंग केलं असेल तर 4.5 इंचाचंच आपल्याला रुंदीला टक्स ठेवायचा आहे. उंची मी त्याची घेतलेली आहे 2 इंच. तर टक्सची उंची जी आहे मी इथं 2 इंच घेतलेली आहे. इथं वरती बघू शकता. आता त्यानंतर तर आय आणि हुकची आपण जिथे पट्टी जोडतो तर त्याचा सेंटर आपण असा घ्यायचा आहे. इथं बघू शकता दाखवल्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता आपण हा जो टक्स आहे रुंदीला आपण 2.5 इंचावरती घेणार आहोत. तर याचा सेंटर काढून आपण हा टक्स जो आहे तो दिलेला आहे 2.5 इंचावरती. आता जो आपला मुंड्यातला टक्स असतो तर मुंड्याचा सुद्धा आपण काय करायचं आहे याचा सेंटर आपण इथं मोजून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता आपण याचा सेंटर काढलेला आहे. आता या सेंटरमधून आपल्याला जो मुंड्याचा आपला टक्स आहे तर तो इथं मार्किंग करून घ्यायचा आहे. तर मी तो दिलेला आहे 3.5 इंचावरती. तर हे परत एकदा बघू शकता की असं आपण इथं सेंटर पॉइंट इथं काढून घ्यायचा आहे मुंड्याचा टक्स मारण्यासाठी. आणि तो आपण इथं द्यायचा आहे 3.5 इंचावरती. जर तुमचं माप मोठं असेल तर हे जे टक्स आहेत तर ते मोठे येतात. तर आता हे 34 साईज आहे. तर 34 साईजसाठी तुम्ही प्रॉपर अशा पद्धतीने जर टक्स घेऊन बघितलात तर व्यवस्थित ब्लाऊज येतं. टक्सही व्यवस्थित येतात. तर आता आपली जी फिटिंगची बाजू असते तर तिथून बॉटम पासून मी घेतलेला आहे 2.5 इंच. इथं बघू शकता वर खालून मी 2.5 इंच घेतलेला आहे वरच्या साईडला. आणि त्याच्यानंतर 4.5 इंच मी घेतलेला आहे याची रुंदी. तर हे बघू शकता आता आपलं टक्स जे मार्किंग आहे पूर्ण आपण असं करून घेतलेलं आहे. तर हे टक्स जे मार्किंग आहे तर तुम्ही ते अंदाजे सुद्धा घेऊ शकता. असं काही नाही की याला पूर्ण आपण माप घेऊनच करायला हवं. तर ते अंदाजे सुद्धा घेऊ शकता तुम्ही. टक्स अंदाजे घेऊन काय करायचं आहे फक्त आपल्याला असा गोल राऊंड शेप देऊन बघायचा आहे की आपलं व्यवस्थित आले का. तर आपला जो शेप आहे तर तो प्रॉपर असा अंडाकार जर शेप आपला आला तर आपण समजायचं की आपले जे टक्स आहेत व्यवस्थित असे आपण मार्किंग करून घेतलेले आहेत. तर हे बघा आता अशा पद्धतीने जर तुमचा शेप येत असेल तर अगदी व्यवस्थित आपले जे टक्स आहेत फिटिंगला बसतात. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर आता दोन्ही साईडचं आपले जे मार्किंग आहे तर ते आपण असं करून घेतलेलं आहे. बघू शकता आपण आपले जे दोन्ही सर्कल आहेत तर ते आपण असे रेडी करून घेतलेले आहेत. तर आता बॉटमचा जो टक्स आहे आपण देणार आहोत 1.5 इंचावरती. कारण अस्तरवरती आपण एक्स्ट्रा जे कापड आपण वाढवलं होतं तर ते 1.5 इंच वाढवलं होतं अस्तरवरती. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे की टक्स बॉटमचा मारताना आपण तो 1.5 इंचावरतीच घ्यायचा आहे. हे बघू शकता. आणि बाकीचे जे टक्स आहेत तर ते एकदम आपण कमी घ्यायचे आहेत. जसं की तुम्हाला दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही टक्स घेऊ शकता. बाकीचे जे टक्स आहेत तर ते
तर हे बघा एकदम कमी कमी आपण बाकीचे आपली जी 3 टक्स आहेत तर ते कमी कमी घेतले होते। आता इथे बघू शकता अगदी प्रॉपर आपला जो शेप आहे आपला 4 टक्साचा जो आलेला आहे आणि आपला परफेक्ट आतमध्ये जो कफ तयार झालेला आहे, ऑटोमॅटिक याला जो कफ आहे तर तो आपला व्यवस्थित असा तयार झालेला आहे। तर आता दुसरी साईड सुद्धा आपण अशीच स्टिच करून घ्यायची आहे। तर इथे आता दोन्ही साईड आपण अशा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत आणि जे एक्स्ट्रा आपलं थोडं कापड राहत असेल शिल्लक तर ते सुद्धा आपण इथं दोन्ही ज्या बाजू आहेत आपल्या अशा लेवल करून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजू असं मी समान करून घेतलेले आहेत। आता त्याच्यानंतर मी ते एक क्रॉस पट्टी सुद्धा तयार करून घेतली होती, म्हणजे मेन कापडाने अस्तर मी जोडून घेतलं होतं एका क्रॉस पट्टीला। तर आता आपण क्रॉस पट्टी ही नेहमीसारखी आपण इथं जोडून घ्यायची आहे, जशी आपण प्रत्येक ब्लाऊजला क्रॉस पट्टी जोडतो तर त्या टाईप आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर आता हे बघू शकता की आपल्या दोन्ही क्रॉस पट्ट्या ज्या आहेत तशा जोडून आपण घेतलेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आपण आय आणि हुकची पट्टी जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर 3 इंचाची मी आयची पट्टी काढते आणि हुकची जी पट्टी आहे तर मी ती 2.5 इंचाची काढते। तर सगळ्यात आधी आपण इथं आयची पट्टी इथं अशी फोल्ड करून घेतलेली आहे। तर वरच्या साईडला सुद्धा असं फोल्ड आपल्याला करावं लागतं, कारण आपण गळा तयार करून अगोदर घेतलेला आहे, तर त्यामुळे दोन्ही साईडला या पट्टीला जे आपल्याला फोल्ड करून घ्यावं लागतं। आता सगळ्यात आधी इथं आपण आयची जी पट्टी आहे तर ती लावून इथं घेतलेली आहे। तर आता हुक पट्टी आपण इथं लावून घ्यायची आहे। तर 2.5 इंचाची हुक पट्टी आपण इथं लावून घ्यायची आहे। तर हुक पट्टी लावताना सगळ्यात आधी इथं मी वरच्या साईडने इथं जोडलेलं आहे आणि त्यानंतर ती जी पट्टी जी आहे तर ती सरळ करून त्याच्यावरती आपण अशी दाबटीप मारून घ्यायची। आता वरच्या साईडला बघू शकता मी थोडंसं एक्स्ट्रा जे कापड आहे आपण इथं शिल्लक ठेवलेलं आहे, तर ते आपण नंतर आतल्या साईडला असं फोल्ड करून मगच आपण ह्याला डबल फोल्ड जी आपली पट्टी आहे हुकची तर ती अशी फोल्ड करून घ्यायची आणि त्याच्यावरती आपण अशी टीप मारून घ्यायची आहे। तर इथं बघू शकता दोन्ही ज्या पट्ट्या आहेत अशा आपल्या एक लेवल झालेल्या आहेत, तर कमी जास्त अजिबात होत नाही, एक समान आपले ज्या पट्ट्या आहेत तर त्या झालेल्या आहेत। तर आता मी बॅक साईड तयार करून घेतलेला आहे, स्लीव सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण करणार आहोत या ब्लाऊजचं फिटिंग। तर आता सगळ्यात आधी शोल्डर जोडायच्या अगोदर आपण असं बॉटमला एक लेवल जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग शोल्डर जे आहे आपण सरळ बाजूने जोडलेलं आहे आणि ते सुद्धा एकदम काटोकाट टिप मारून घ्यायचे आहे सरळ बाजूने आपण ज्यावेळी शोल्डर जोडत असतो। तर हे बघू शकता आपलं फ्रंटचं जे शोल्डर आहे तर ते थोडंसं जास्त झालं होतं, तर मी एकदम काटोकाट टिप मारून घेतलेलं आहे शोल्डरला। आता दोन्ही जे शोल्डर आहेत असे एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही शोल्डर आपण असे एक लेवल करून घ्यायचे आहेत, कारण शोल्डर सुद्धा आपल्याला कमी जास्त होऊ शकतात। आता ब्लाऊज जे आहे मी उलट करून घेतलेला आहे, जसं की आपण नॉर्मली शोल्डर जोडतो अर्धा इंचच्या स्पेसवरती, तर तसं आपण इथं शोल्डर जे आहे तर ते जोडून घ्यायचं आहे। तर आता मी इथं शोल्डर जोडून घेतलेला आहे। तर आता आपला स्लीव जोडणार आहोत। तर स्लीव जोडायच्या अगोदर काय करायचं आहे की आपल्याला इथं मुंडा बघून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे का। तर हे बघू शकता आपला जो फ्रंटचा मुंडा आहे तर तो थोडा एक्स्ट्रा झाला आहे, तर दोन्ही मुंडे जे आहेत आपल्याला व्यवस्थित असे सेम करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग आपण काय करायचं आहे स्लीव जोडून घ्यायचे आहे। तर एक साईड मी अगदी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे, तर दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण इथं मुंडा मोजून घ्यायचा आहे की कमी जास्त झाला आहे का। तर आपला बॅकचा जो मुंडा आहे तर तो थोडा एक्स्ट्रा झाला होता, तर तो सुद्धा आपण असा लेवल करून घेतलेला आहे। तर दोन्ही आपले मुंडे जे आहेत असे एक लेवल करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण स्लीव जोडून घ्यायचे आहे। आता स्लीव्जला मी सेंटर कट दिलेला आहे आणि त्यानंतर आपला जो फ्रंटचा स्लीवचा शेप आहे तर तो कट करून घेतलेला आहे मी आणि दाखवल्याप्रमाणे आपण अशा पद्धतीने स्लीव जी आहे तर ती जोडून घ्यायची आहे। तर स्लीवचा जो शेप आहे फ्रंटचा तर तो मी स्लीव जोडतानाच कट करतो, ना की मी पेपरवरती तो शेप कट करत असतो।
तर हे बघा आपली स्लीव सुद्धा एकदम परफेक्ट अशी बसलेली आहे. कुठे सुद्धा कापड आपलं जे आहे स्लीवचं कमी जास्त होत नाही. एकदम परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ती बसलेली आहे. तर आपण दुसऱ्या साईडची जी स्लीव्ज आहे तर ती इथं जोडून घेणार आहोत. तर हे बघू शकता मी फ्रंटचा शेप सुद्धा इथं स्लीवचा कट केलेला आहे. तर एकदम प्रॉपर आणि परफेक्ट आपली जी स्लीव्ज आहे तर ती बसलेली आहे. कुठेही कापड कमी जास्त आपलं इथं झालेलं नाही दोन्ही साईडचं सुद्धा. तर आता ब्लाऊज जे आहे तर ते सरळ ब्लाऊजला आपण काय करायचं आहे, एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे. तर सरळ ब्लाऊजवरती एकदम आपण अशी काटोकाट टीप घेत आहोत. तर दोन्ही साईडला आपल्याला ह्या सरळ ब्लाऊजला काटोकाट टीप मारून घ्यायची आहे. तर हे बघू शकता आपण दोन्ही साईडला अशी टीप मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचं कापड सुद्धा आपलं इथं कमी जास्त जे झालं होतं तर ते सुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे. तर आता ब्लाऊज जे आहे तर ते उलटं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण याच्यावरती काय करायचे आहे, एक दाब टीप मारून घ्यायची आहे. तर ती सुद्धा एकदम काटोकाट टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. तर हे बघा आता दोन्ही साईडला मी अशी टीप मारून घेतलेली आहे. तर आता आपण टाकणार आहोत आपल्या ब्लाऊजचं फिटिंगची माप टाकणार आहोत. तर आता हात रुंदी जी आहे मी घेतलेली आहे 5.25 इंच आणि जसं की आपण छातीचं माप इथं 34 रेडी करणार आहोत. तर त्यामुळे छाती जी आहे आपली प्रॉपर अशी 8.5 इंच आलेली आहे. आता कमर सुद्धा मी इथं 7.5 इंच घेणार आहे, कारण मी कमर जी आहे 7.5 इंच घेतली होती. तर आता हे बघू शकता अगदी प्रॉपर आपलं जे माप आहे फिटिंगचं तर ते आलेलं आहे आणि एका लाईनीमध्ये आपली जी फिटिंगची टीप आहे तर ती सुद्धा आलेली आहे. सोबत आपलं 2 इंचाचे फुल मार्जिन सुद्धा या ब्लाऊजमध्ये राहिलेलं आहे बघू शकता. तर दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण सेम असंच मार्किंग जे आहे तर ते टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काही डाऊट वाटत असतील या ब्लाऊजमध्ये तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता. तर आपले हे जे पूर्ण ब्लाऊज आहे तर ते प्रॉपर असं फिटिंग झालेलं आहे बघू शकता. दोन्ही साईडला आपलं 2-2 इंचाचं फुल मार्जिन राहिलेलं आहे आणि तर फिटिंग बघू शकता एक लाईनीमध्ये आपलं जे फिटिंग आहे तर ते आलेलं आहे या ब्लाऊजचं. तर मला खूप कमेंट येत होत्या की आमचं जे 4 टक्सचं ब्लाऊज आहे तर त्यामध्ये मार्जिन आमचं एक्स्ट्रा राहत नाही, आतमध्ये एकदम काटोकाट येतं किंवा आमचे जे टक्स आहेत तर ते कुठेतरी मारायला चुकतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ते डाऊट जे आहेत तुमचे क्लिअर झालेच असतील बऱ्यापैकी. जरी काही डाऊट असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर एकदम परफेक्ट आपलं जे 4 टक्सचं ब्लाऊज आहे 34 साईजचं आपण इथं रेडी केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.